नमस्कार. लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं स्वागत. आजचा टॉपिक लिनियर रिग्रेशन. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी लिनियर रिग्रेशन, हाऊस प्रिडिक्ट प्राईस हे कसं करतात हे समजून सांगितलं होतं. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा आणि त्यापूर्वीचा व्हिडिओ रिग्रेशन आणि रिग्रेशन ॲनालिसिस हा देखील बघा. सिक्वेन्समध्ये हे व्हिडिओज बघा जेणेकरून हे टॉपिक्स तुम्हाला अतिशय सहज आणि सोप्या मराठी भाषेमध्ये समजण्याकरता उपयोगी ठरेल. तर चला आज सुरू करूयात लिनियर रिग्रेशन भाग 2. मी सांगितलं की रिग्रेशन म्हणजे काय की दोन व्हेरिएबल्समधलं लिनियर रिलेशनशिप शोधणे. त्याला एक डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात आणि दुसरं इंडिपेंडंट व्हेरिएबल असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ मला मिळणारे गुण स्क्रीनवर दिसत आहेत, हे कशावर आधारित आहेत? त्याच्या अभ्यासाच्या तासावर. म्हणून हे करण्याकरता दोन व्हेरिएबल्समधलं रिलेशनशिप सेट करण्याकरता लिनियर रिग्रेशन्स जनरली मशीन लर्निंगमध्ये वापरलं जातं. आता आज जे तुम्हाला उदाहरण मी देणार आहे ते आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या तासावर आधारित मिळणारे गुण लिनियर रिग्रेशन वापरून. तुमच्या स्क्रीनवर अभ्यासाचे तास दिसत आहेत ज्याला आपण एक्स म्हणतो आणि त्यावर आधारित मिळणारे गुण आहेत म्हणून त्याला काय म्हणतो? वाय. म्हणजे दोन व्हेरिएबल्स आपण काय केले? डिफाईन केले. मग उदाहरणार्थ 1 तास जर ते विद्यार्थ्याने अभ्यास केला तर साधारण त्याला 50 गुण मिळतात. 2 तास गेलं तर 55 गुण मिळतात. 3 तास अभ्यास केला तर 62 गुण मिळतात. असं एक प्रिडिक्शन्स लावलेलं किंवा अंदाज आपण दिलेला आहे. आता यामध्ये मला लिनियर रिग्रेशन वापरून एखादी व्हॅल्यू नवीन दिले अभ्यासाचे तास तर किती गुण पडू शकतील हे आपण व्यवस्थित लिनियर रिग्रेशननी समजून घेऊया. मग याकरता काय होतं की लिनियर इक्वेशन एक प्रकार आहे. मी सांगितलं की डेटा सायन्स, डेटा ॲनालिसिस किंवा डेटा ॲनालिटिक्स हे सर्व जे आहे हे स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल बेसवर काय करतात? काम करतात. मग लिनियर रिग्रेशनमध्ये लिनियर इक्वेशन वापरतात. त्याला काय म्हणतात? y = mx + c. मग y काय आहे याच्यामध्ये की जे मला प्रिडिक्ट करायचे गुण आहेत ते कॅल्क्युलेट करायचे. एक्स म्हणजे काय की दिलेल्या अभ्यासाचे तास आहेत. याकरता एक लिनियर लाईन जे बेस्ट फिट लाईन असते याच्यामध्ये बेसिकली एम एक स्लोप कॅल्क्युलेट होतो आणि दुसरा सी म्हणजे इंटरसेप्ट कॅल्क्युलेट होतो. आता हे कसं करायचं हे देखील मी तुम्हाला काही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. मग असं गृहीत धरा की त्या विद्यार्थ्यांनी 6 तास जर अभ्यास केला तर त्याला किती गुण मिळू शकतील म्हणजे प्रिडिक्ट करायचं आहे मला. मग मी काय केलं की y = mx + c हे इक्वेशन वापरलं. आता y काय आहे मला काढायचे आहेत त्याचे गुण. m एक स्लोप आपण जर धरला अंदाजे तो स्लोप येतोय 6 आणि इंटरसेप्ट जो आहे तो साधारणतः आपण धरतो 8.5. आता एक टेंटेटिव्ह हे तुम्हाला समजण्याकरता मी हे m आणि c दिलेलं आहे, राईट. हे तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकतात m आणि c. ते कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगेन. मग असं गृहीत धरा की 6 तास जर त्यांना अभ्यास केला तर y = mx + c ह्या इक्वेशनमध्ये मी काय केलं? m हा स्लोप दिलेला आहे 8.5, राईट. x किती आहे? अभ्यासाचे तास आहेत 6 आणि त्याचा इंटरसेप्ट साधारणतः आहे 30. म्हणजे हे कॅल्क्युलेट जर आपण केलं तर 81 मार्क्स किंवा गुण त्या विद्यार्थ्याला पडू शकतील असं आपण प्रिडिक्ट केलं जर त्यांनी 6 तासाचा अभ्यास केला तर. मग आता लिनियर रिग्रेशनमध्ये काय मी सांगितलं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण की मॉडेल क्रिएट करावं लागतं. मग मॉडेल क्रिएट करण्याकरता आपण काय करतो? सगळ्यात पहिले डेटा कलेक्ट करतो. मग डेटा कलेक्ट काय केला मी? अभ्यासाचे तास आणि त्याला मिळणारे गुण आणि स्कायलर लायब्ररी वापरून काय केलं? लिनियर रिग्रेशन मॉडेल क्रिएट केलं. त्या मॉडेलला ट्रेन केलं फिटनी आणि नवीन एक्सची व्हॅल्यू दिल्यानंतर वायची व्हॅल्यू किती येईल हे प्रिडिक्ट केलं. मग आता हे कशा पद्धतीनं करायचं हे परत एकदा मी पायथॉनमध्ये एक छोटासा प्रोग्राम तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, समजून घेऊयात. चला, सगळ्यात पहिले स्टेप्स आपली आहे लायब्ररीज आपल्याला काय करायच्यात? इम्पोर्ट करायच्यात. मग नंपाय आहे, मॅटप्लिटलॉब आहे, त्याच्यानंतर लिनियर रिग्रेशन आहे आणि मॉडेल ॲक्युरेसी करण्याकरता आपण काय केलेलं आहे?
त्याचे मॅट्रिसेस पण इम्पोर्ट केलेले आहेत. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे. हे लायब्ररीज देखील कशा पद्धतीने वापरल्या जातात हे देखील मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ते देखील एकदा तुम्ही व्हिडिओ तो बघा आणि समजून घ्या की NumPy कशाकरता वापरतात, मॅटप्लॉटलिब कशाकरता वापरतात आणि लिनियर रिग्रेशन स्कायलर्नमध्ये काय कशा पद्धतीचं मॉडेल किंवा टूल हे वापरल्या जातं. मग सगळ्यात पहिले स्टेप काय केली मी, लायब्ररी इम्पोर्ट केली. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, मला एक्स आणि वाय डिवाइड करायचेत, म्हणजे दोन व्हेरिएबल्स. मग अभ्यासाच्या तासाला मी काय म्हणलं, इनपुट एक्स म्हणलं आणि त्याला मिळणारे जे गुण आहेत ते आउटपुट वाय असं म्हणलं, राईट. मग याच्यामध्ये मी काय केले, एक्सचे जे काही अभ्यासाचे तास आहेत ते त्याला इनपुट केले आणि वाय त्याच्यावर मिळणारे काय केले गुण हे देखील काय केले त्याला आउटपुट प्रिडिक्ट करण्याकरता दिलं. आता एक लक्षात घ्या, लिनियर रिग्रेशन जेव्हा तुम्ही वापरतात तर एक्सची व्हॅल्यू बेसिकली ही 2 डायमेन्शनल असावी असं गृहीत धरलं जातं. याला फीचर मॅट्रिक्स असं कन्सेप्ट आहे मशीन लर्निंगमध्ये. ती देखील कन्सेप्ट मी तुम्हाला काय करणार आहे, काही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे. चला मग आता एक्स आणि वाय काय केलं, आपण डिवाइड केलं आणि त्याच्यावर काम सुरू केलं. मग आता मला काय करायची, पुढच्या स्टेपमध्ये त्याचं मॉडेल तयार करायचं लिनियर रिग्रेशनचं. मग इम्पोर्ट केलेली आपण लायब्ररी स्कायलर्ननी, इथं मॉडेल इक्वल टू लिनियर रिग्रेशन हे केलं आहे मी, राईट. याच्यानंतर मला मॉडेल काय करावं लागेल, ट्रेनिंग आणि टेस्टिंग करावं लागेल. मग फिटने काय केलं मी, ते मॉडेल ट्रेन केलं ॲक्युरेसी कॅल्क्युलेट करण्याकरता. इथे तुम्हाला ते दिसेल स्टेप 4मध्ये की मला प्रिडिक्ट काय करायचं आहे, वायची व्हॅल्यू केलेली आहे आणि त्याचबरोबर मी मॉडेलची काय केली, ॲक्युरेसी कॅल्क्युलेट केली. 3 मेथड याच्यामध्ये आपण वापरल्या. एक आहे मीन ॲब्सोल्यूट एरर, दुसरी आहे मीन स्क्वेअर्ड एरर आणि तिसरी आहे R². तर ह्या देखील मी सांगितलेले की मॉडेल इव्हॅल्युएशन हे कसं होतं, त्याच्याकरता कोणते कोणते मॅट्रिसेस वापरले जातात हे देखील माझ्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. ते देखील व्यवस्थित समजून घ्या. जेवढं ॲक्युरेसी मॉडेलची चांगली आणि त्याचे रिझल्ट्स काय येणार, तुम्हाला परफेक्ट येणार. म्हणून ॲक्युरेसी मॉडेलची टेस्ट करणं हे फार आवश्यक आहे. त्यानंतर मी काय केलं, आता व्हिज्युअलायझेशन केलं. मग रिग्रेशन्स काय केली, लाईन ड्रॉ केली याच्यामध्ये मी. मग मॅटप्लॉटलिबने काय केलं, मी ते प्लॉट आउट केलं की कशा पद्धतीने हे व्हिज्युअलायझेशन होईल. आणि त्यानंतर आता इथं तुम्हाला प्रिडिक्शन करायचं आहे या स्टेप्समध्ये की नवीन तास दिल्यानंतर किती गुण त्या विद्यार्थ्याला मिळू शकतील हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे. मग 6 तास जर केले असतील तर अंदाजे काय होईल, 81 गुण त्या विद्यार्थ्याला मिळायला पाहिजेत असं प्रिडिक्शन त्या लिनियर रिग्रेशन मॉडेलने तुम्हाला दाखवलं. आता याला व्हिज्युअलायझेशन म्हणतो आपण. ग्राफने हे काय केलं, आपण प्लॉट केलं. याच्यामध्ये काय केलं, आपण अभ्यासाचे तास घेतलेत आणि वाय ॲक्सेसला काय घेतले, त्याचे मिळणारे आधारित गुण घेतलेले आहेत. हे व्हिज्युअलायझेशन झालं बघण्याकरता. मग याच्यामध्ये तुम्हाला जे ब्ल्यू डॉट्स दिसत आहेत ते ॲक्च्युअल डेटा आहे आणि रेड लाईन जी दिसते आहे ती आहे लिनियर लाईन किंवा याला आपण बेस्ट फिट लाईन म्हणतो. म्हणजे लिनियर रिग्रेशनमध्ये या मेथडने काय होतं, ते प्लॉटिंग केलं जातं. आता हे झालं याचं व्हिज्युअलायझेशन. तर मला वाटतं की बहुतेक हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजलं गेलं की प्रिडिक्शन कशा पद्धतीने लिनियर रिग्रेशन वापरून, इक्वेशन वापरून आपण कशा पद्धतीने करतो. फक्त एक लक्षात घ्या की मॉडेलची ॲक्युरेसी ही परफेक्ट पाहिजे आणि चांगली पाहिजे, तर तुम्हाला काय होतील, रिझल्ट्स खूप चांगल्या पद्धतीने मिळतील किंवा दिसतील. तर मला वाटतं ही लिनियर रिग्रेशन भाग 2 हे तुमच्या सहजपणे लक्षात आलं असेल. थोडंसं एकदा परत मी सांगेल की पायथॉनची प्रोग्रामिंग्स एकदा थोडीशी बघून घ्या, कारण शेवटी काय की लॉजिकल डेव्हलपमेंट आहेत कोणतंही काम करते वेळेस, ते आपल्याला जर व्यवस्थित समजलं तर आपण सहजरित्या हे काम करू शकतो. तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, समजेल. समजला असेल तर नक्कीच याला लाईक करा. पुढचे येणारे व्हिडिओज बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या पद्धतीच्या सहज आणि सोप्या भाषेतल्या काही संकल्पना मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीत आहे. धन्यवाद.